ओम नमो आदेश. ओम चैतन्य सुगोरक्षनाथाय नमो नमः. बरेचसे व्यक्ती गुरुच्या शोधामध्ये असतात. गुरु कसा असला पाहिजे, गुरु कसा केला पाहिजे, कोणाकडून कशी माहिती मिळते, या आधारे ते गुरुच्या शोधामध्ये फिरत असतात. गुरु करताना खूप मोठा विचार करून गुरु करावं. पानी पीना छान का, गुरु करना पहचान का, गुरुदेवन का देव, गुरुदेवन का बावरा. आणि एकदा की गुरु केला का तो सोडायचा नसतो. आज इथं गुरु केला, गुरुचं शिष्याचं नाही जमलं तात्विक वादावरून लगेच दुसरा गुरु करायचा असं नसतं. गुरु हे मायलेकाचं नातं आहे. गुरु शिष्य हे नातं खूप बळकट आहे. विचार करून गुरु करा, विचार करून शिष्य करा आणि एक घट्ट मार्गदर्शनाखाली गुरुच्या चालत राहा. नक्कीच जीवनाचा उद्धार होईल, मोक्षाची प्राप्ती होईल. गुरु धनप्राप्तीसाठी किंवा खूप काही मिळण्यासाठी नसतो. गुरु हा ज्ञानाचा सागर असतो, मोक्षाचा मार्ग मोकळा करणारा असतो. या हिशोबाने गुरु केला पाहिजे. गुरुचं ज्ञान कसं आहे हे घेऊन पुढं जग कल्याणासाठी चालत राहिलं पाहिजे. महान कार्य करताना खूप काही कष्ट वेदना सहन करावं लागत असतात. तिथून पुढे तो मार्ग मिळतो. देवाला घडवताना त्याला छेनी हातोडचे घाव सहन करावं लागत असतात. त्याच्यानंतर देव पण येतं. आज पंथामध्ये पडलं किंवा त्या दिशेने वळलं का लगेच सर्व काही प्राप्त होतं असं नाही. कष्ट करा, यश तुम्हाला नक्की मिळत चालेल. गुरुवरती विश्वास ठेवा, देवावरती श्रद्धा विश्वास ठेवा. तुमचा रस्ता मोकळा होत चालेल. खूप नातं अतुटे. बनावा गुरु, बनावं शिष्य. प्रभू रामचंद्रासारखं, बजरंगबली हनुमानासारखं, गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांसारखं, गुरु गोरक्षनाथ महाराजांसारखं. अलख निरंजन. आदेश. ओम नमो आदेश.